उस्मानाबाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण प्रभाग क्रमांक 6 मध्ये आहोत। या ठिकाणच्या नागरिकांच्या समस्या काय आहेत या जाणून घेऊयात। चालू महिंद्रा 800 कोणती गल्ली आहे ही गल्ली पिवळे टाकी झाले म्हणून काय नागरिकांच्या काय समस्या तिथल्या? तिथल्या नागरिक काय नाल्या नाहीत, त्या रोड नाहीत, खांब नाहीत, लाई अंधारे आहेत समत्या इकडे, कशाची सोय नाही, परत कचरा गाडी घंटा गाडी येत नाही। किती चालले येते 8 दिवसाला 15 दिवसाला येते। पाणी पिण्याचं पाणी पाण्याचं बी आहे टंचाई, येते 8 दिवसाला 60 दिवसाला। खांबावर लाईट वगैरे आहेत का? आहे तिकडे इकडे थोड्या कधी कधी लागतात, कधी आमच्याकडे तर काहीच नाही आमच्या गल्लीला तर खाली। मुलांना खेळासाठी वगैरे आहे का इकडे? खेळासाठी बाग बगीचा वगैरे आहे का? नाही तसलं काही नाही। काय नाव आहे मावशी तुमचं? मनीषा चंदन सिंग ठाकूर, कोणती गल्ली आहे? उमरेकोटा। काय प्रभागातल्या काय समस्या आहे तुमच्या? तिथं रस्ते व्यवस्थित नाहीयेत, अर्धाच रस्ता केलेला आहे, अर्धा रस्ता केलेला नाही, आणि नाल्या नाहीत। घंटागाडी रोज येते का? नाही, एक 8 दिवसाला येते घंटागाडी। पाणी पाणी येत व्यवस्थित, एक 5-6 दिवसाला येते पाणी। लाईट वगैरे आहेत खांबावर? लाईट आहेत। काय समस्या बाहेर वार्ड कोणता आहे? गल्ली क्रमांक हे वॉर्ड क्रमांक 6 आहे आणि गल्ली आहे बोंबले हनुमान वासुदेव गल्ली। काय समस्या आहेत लोकांची? ही रस्ता नाही, अजून नाले नाही आपल्या इथं, अजून लाइटिंग नाही, अजून खूप काही समस्या आहे। गाडी असं कचरा गाडी पण 4-4, 5-5 दिवस येत नाही ती। पिण्याचं पाणी येतं व्यवस्थित टायमिंगला 5-6 दिवसाला। 5-6 दिवसाला टायमिंग लहान मुलांना खेळण्यासाठी बगीचा नाही इथं काहीच नाही। ओपन स्पेस आहे का? ओपन स्पेस काहीच नाही, ती डोंगर लागी खेळावं लागतं इथं। किती वर्षापासून राहतो मित्र? आता जसं माझा जन्म इथंच गेला, 25 वर्ष झाली मला। काय व्हायला पाहिजे नेमकं गल्लीमध्ये? इथं सुधारणा व्हायला पाहिजे, कमीत कमी जनजागृती घ्यायला पाहिजे। इथं तसं काहीच नाही। इथं पण रोड आता बघा, ही रोड मी 5वीला असताना बनविलेला, ही रोड अजून बनला नाही। 2008-9 ला बनलेला रोड आहे। नगरसेवक वगैरे कोण आले होते? नाही, नगरसेवक वगैरे काहीच येत नाही। आता निवडणूक आली तेव्हा येईल ती लोक। गाडी घंटागाडी कधी येते काय? येते की असे नाही, वेळेस येते। पाणी किती चाललं? पाणी 4 दिवसाला कधी, 7 दिवसाला कधी। नाली स्वच्छतेसाठी लोक येते कचरा उठल्यासाठी? नाली नाही बघा, लय झालं स्वच्छ नाही, आता 5-6 महिने झालं नाली कसलीच नाही स्वच्छ। पण कचरा गाडी येते, पुन्हा झालं तर ही काय ते पाणी सोडते दिवाळीच्या वेळेला। लाईट वगैरे लाईटी पण आहेत। दुसरं काय पण? कविता सुरेश राठोड। कोणता भाग आहे? ही बोंबले हनुमान। किती वर्षापासून राहतो इथं? ही तर 25 वर्षापासून राहतो की। काय समस्या आहेत? काय नाली नाही, रोड नाही, ही लोक चिटकून मरायची, ही वायर असली, जनावर फिरते, ती बाईला फाडलंय केवढं मोठं, ती डुकर ही, आणि 25 वर्ष झालं नाली नाही, इकडे बघायला सुद्धा येत नाही ती मतदान झालं की। लाईटला तारा सुद्धा नाही ती, येत नाही, घंटा गाडी सुद्धा येत नाही। त्या पिवळ्या टाकी तिकडे ही कोणच फिरकत नाही इकडं। पाणी किती चालले? पाणी आता काय 15 दिवसाला 8 दिवसाला बी सुटत नाही। 15 दिवसाला सुटतंय पाणी। निवडणूक सुरू आहे, कोण आलं तर भेटायला? कोणी सुद्धा नाही। लहान मुलांना खेळण्यासाठी बाग बगीचा काय सुद्धा नाही इथं। अहो गाडी किती पोरांनी पडली, लेकराला आमच्या नात्राला पाय तुटला एवढा मोठा। मारुतीच्या मंदिरापाशी सुद्धा काय सोय नाही, तर ह्याला जाते ती पूजाला, ह्याला तर गाण ही नुसतं। मंगल चव्हाण। कोणता एरिया आहे? काय म्हणाव ग? उमरेकोटा। काय समस्या तिथल्या? काय रोड होत नाही, रोड बी नाही, नाल्या नाही, काहीच नाही की। किती वर्ष झालं राहतो? लई वर्ष झालं। घंटागाडी येते का? घंटा गाडी येते 2-4 दिवसाला एकदा। पाणी नळाचं किती दिवसाला? 6 दिवसाला एक बार येते। काय अजून दुसरं काय नाही, नाल्या तेवढं, रोड, पाणी 6 दिवसाला एक बार येते। नगरसेवक वगैरे कोण आले होते का? आता निवडणूक चालू आहे। माग लई दिवस झालत, एक ते दंडनायक चालता, तेवढं आता पुन्हा आले नाहीत कोणी। नाव आहे तुमचं? माझं नाव दत्ता लक्ष्मण सुरवसे। गल्लीचं नाव काय आहे? उमरेकोटा। काय रोज घंटागाडी रोज येते का? घंटा गाडी येते रोज आहे, आणि कचरा गाडी येते, समजा येते। पाणी किती दिवसाला येतं? येतं 4 दिवसाला 5 दिवसाला पाणी येते। लाईट वगैरे आहे व्यवस्थित समजा। मुख्य रस्ता खराब आहे? रस्ता खराब होता, भाषण काय करून पिवळा टाकी पडते। सगळं चांगलं व्यवस्थित। काय वाटतं तुम्हाला? काय नाही, बरं समजा व्यवस्थित चांगलं।
नाव काय आपलं? डॉक्टर लक्ष्मण सुरवस. काय म्हणजे तुमचं मनीषा बायस. काय समस्या तिथलं? अहो इथं लाईटीचे खांब नाही ती रोड नाही ना नाल्या नाही ती लेकराला खेळायला जागा नाही. मंदिर आहे मंदिरापाशी रात्र दिवस माणसं येऊन दारू पितात घाण करतात तिथं बी काही सोय नाही कुठं लक्ष नाही काय नाही इकडचं. किती वर्ष झालं आता? 30 वर्ष झाली तर आता आम्ही निवडणूक सुरू आहे, कोण आलं होतं भेटायला? नाही कुठलं मंदिर आहे आणि कुठं काय त्रास होतो मंदिराला? बोंबले हनुमान मंदिरापाशी पिऊन राडा करते ती किती घाण केलं त्या मंदिरापाशी दारू खाण्यापाशी सगळं तिथं बाटल्या काच हाड सगळं तिथं घाण केलेले देवाच्या मंदिरात दिली होती का? दिली होती की. नगरसेवक वगैरे कोण आलेत का? कुणी कुणी नाही आलं इथं कुणी सुद्धा बघायला सुद्धा येत नाही तिथं काय चाललंय काय नाही म्हणून. म्हणाव माझ्या घराला रस्ता नाही मला रस्ता पाहिजे ते. किती दिवस झाले तुम्ही राहता इथं? आता 10-15 वर्ष झाले तर अजून रोड नाही मला. नाली आहे का? नाली नाही रोड नाही घंटागाडी किती करून? नाही तिकडे घंटा गाडी बी नाही आम्हाला माळावर टाका म्हणते पाणी कचरा. प्यायला? पाणी आहे पियाला घरचं. रेणुका जाधव. काय समस्या तिथलं? काय नाही सर नुसतं इथं घाण आहे ही आहे खूप स्वच्छता ती नाही सगळं नालीचं ती नाली सोय नाही रस्त्याची सोय नाही घंटागाडी? नाही इकडे कोणाला खेळायला वगैरे? काहीच नाही स्ट्रीट लाईट वगैरे रोडवर? काय नाही तिकडं असेल पण इकडं काहीच नाही बाहेर टोळट्याच्या पलीकडच आहे सगळी सोय. मी 25 इकडेच राहते. निवडणूक सुरू आहे, कोण आलं होतं भेटायला? कोणच नाही यायला सर मंदिराला जायला रस्ता नाही सर. प्रभावती तुकाराम कोकणे आहे. एक गल्ली कोणती आहे? ही गल्ली याला गल्लीला नाव बी नाही ना काहीच नाही एरिया बी नाही नुसतं तिथं म्हणतात डी फार्मसीच्या पाठीमाग आहे म्हणून जर सांगा. मग हे असं सांगून आता इतके दिवस 30 वर्ष झालं काढलं कसं तर का फटफटीत. आता आमच्या म्हातारपणाला कसं तर का गटार झाले म्हणून रोड झाला म्हणून खुश होतं आणि झालाय ते झालाय पण पाण्याची जरा सुद्धा व्यवस्था करण्यात काय नाही. इथल्या इथं पाणी मुरलाले मच्छर चावलाले आम्हाला नुसतं टेन्शन होलाले. घंटागाडी रोज येते का? घंटागाडी रोज येते? घंटा गाडी 15 दिवसाला 8 दिवसाला येते कसं तर का होणार त्याचं टाकाटाकी करताव कसं तर का होणार कचऱ्या गाड्याची. पिण्याचं पाणी? पिण्याच्या पाण्याची थोडी जरा आहे थोडी सोय आता झाली आहे पण ती थोडं येत आहे. आणि लाईटीचं खांब? लाईटीच्या खांबाचा त्रास झालाय बघा आज ही 30 वर्ष झालं या लाईटीच्या खांबाचं आम्ही असंच काढतो. मुंबईपर्यंत ती फोन दिलेले आहेत तरी पण त्यांनी कुणीच दखल घेतली नाही आतापर्यंत. अक्कर शेतीला मग खांब हल्ला म्हणून आम्ही ती गेट मध्ये घेऊन टाकलो बाहेर जागा 2 फुटाची सोडून ठेवली. काय लाईट आहे का त्या खांबाला? खांबाला आता लाईटी लावल्याचा बघा ते 9 वाजता लावतात आणि पुन्हा परत 12-1 वाजता पुन्हा परत आणि बंद असते. असल्या तर एरियामध्ये 1-2च घर होते तर आता चांगलं झालं एरिया चांगलं व्हावं म्हणून वाटतंय आम्हाला. पण करून ती रोड केलं तर चांगला झालाय आता नाली बी चांगली झाली आहे पण त्या नालीची सोय करावी पाण्याची कुणीकडे जायचं. गटर काढायला गटर काढायला तर आता आलं आताच झालंय कोण नाही आलं. काय नाव आहे मावशी तुमचं? मनीषा चंदनसिंग ठाकूर. कोणती गल्ली आहे? उमरेकोटा. काय प्रभागातला काय समस्या आहे तुमच्या? तिथं रस्ते व्यवस्थित नाहीयेत. अर्धाच रस्ता केलेला आहे अर्धा रस्ता केलेला नाही आणि नाल्या नाहीत. घंटागाडी रोज येते का? नाही एक 8 दिवसाला येते घंटागाडी. पाणी? पाणी येतं व्यवस्थित एक 5-6 दिवसाला येते पाणी. लाईटी वगैरे आहेत खांबावर? लाईट आहेत. मामा तुमचं? माझं बालाजी गणपतराव पवार. काय समस्या आपल्या प्रभागामध्ये? समस्या म्हणजे आज जवळजवळ मी इथे 1983 ला प्लॉट घेतलेला आहे त्यावेळेस पासून इथं रस्त्याची सोय नाही नाल्याची सोय नाही कशाची सोय नाही. इथं कसे नागरिक इथं काढतात खड्डे गचके सगळे जाता येता माणसाचे कंबरडे मोडते पुन्हा काय काय प्रॉब्लेम होतंय हे कोणीच लक्ष देत नाही. इकडे कोणी येत नाही. कचरा इथं पडलेला असते नाल्या कोणी साफ करत नाही. नगरपालिकेचा टॅक्स भरायला टायमाला भरा म्हणतात नाही तर नळ कट करीन हे कट करीन. आणि मला सांगा आज एवढे सुधारणा होत्या साध्या लहान लहान खेड्यामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते आहेत आणि इथं साधे रस्ते साधे चालायला येत नाही असे रस्ते आहेत. सिटी आहे उस्मानाबाद शहर आहे काय उपयोग आहे त्या शहराचा. आज मला सांगा मोदी तर सांगताय की बाबा सगळं सुख समृद्धी आणि रस्त्याची कामं गडकरी नितीन गडकरी साहेब सांगते सगळे एवढे व्यवस्था करायला तयार आहेत सगळे हायवे रोड सगळे झालेत पण इथं सिटीमध्येच असा प्रॉब्लेम आहे. कशामुळं मला सांगा आज काय प्रॉब्लेम म्हणजे ही सॉल्व्ह करायला पाहिजे ना शासनानं. कोणी लक्ष देत नाही आणि निवडून यायच्या टायमाला मात्र फक्त येतात आणि आम्हाला निवडून द्या म्हणून सांगतात. पाणी येतंय 4-5-6 दिवसाला येते पाणी. घंटागाडी येते
4-5 दिवसाला 2-3 दिवसाला येते. स्पेस आहे का इथं म्हणजे लहान मुलांना बाग बगीचा काही नाही तसलं काही नाही ते. लाईटीला खांबावर लाईट वगैरे हा आता सध्या चालू आहे, पण लाईटीचा प्रॉब्लेम असा आहे की पूर्ण धाराशिव मध्ये लाईटी 24 तास चालू असते. कोणी वालीच नाही बंद करायला, कारण ही जी लाईट बिल येत आहे ती आमच्या बोकांडी घालतात नंतर. त्याच्यामुळं कमीत कमी त्या सकाळी बंद करणे आणि संध्याकाळी चालू करणे अशी नियोजन करायला पाहिजे शासनानं. वाघमारी काय समजलं इथल्या लोकांच्या? समस्या म्हणजे काय, रस्ते नाहीत, पाणी येत नाही, काय नाही, काय सांगायचं. मुलांना खेळायला वगैरे आहे का? खेळायला बी नाही, काय नाही खेळायला. पुन्हा आमचं काही इलेक्शन चालू आहे आता भेटायला. नाही, कोणच नाही. कोण काय येत किती वर्षापासून राहतोय इथं? 20 वर्ष झालं.